कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद हा आपल्यासाठी काही नवीन नाही. 1956 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाने भाषिक आधारावरती राज्यांची पुनर्रचना केली होती. त्यावेळी कर्नाटकात बेळगाव आणि काही मराठी भाषिक भाग गेला होता. महाराष्ट्राने भागावरती दावा केला, परंतु हा वाद वेळोवेळी चिघळण्याचा इतिहास आहे. आज विषयाला हात घालण्याचे कारण म्हणजे बेळगाव आणि चित्रदुर्ग येथे चालक आणि वाहकांना झालेली मारहाण, त्यानंतर पेटलेला भाषिक वाद. यात सकाळी कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्टच्या वाहकाला मारहाण झाली, तर रात्री महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाला मारहाण झाली. तसेच तोंडाला काळेही फासण्यात आले. परंतु नंतर कंडक्टरचा दावा चुकीचा ठरला का, आणि यात सफर होणारी जनता आणि विस्कळीत झालेली बस सेवा, याच संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती बघूया. नमस्कार, मी अभिषेक मोरे आणि तुम्ही बघत आहात डेटा आई. आता पुढे जो वाद उद्भवला त्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. 21 फेब्रुवारीला उत्तर कर्नाटकातील सुलेभावीमध्ये काही प्रवासी कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये प्रवासासाठी चढले होते. जवळपास 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळेकुंद्रीला त्यांना जायचं होतं. ज्यांना मारहाण झाली त्या बस कंडक्टरच्या मतानुसार त्या बसमधील कंडक्टर महादेव अप्पा यांनी बसमध्ये चढलेल्या नवीन प्रवाशांचे तिकीट काढायला चालू केले होते. पण एक मुलगी आणि मुलासोबत मराठी भाषा बोलता येत नाही, मराठी भाषा बोलणार नाही या कारणावरून वाद झाला, ज्यात प्रवासी हा कंडक्टरला मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह करत होता. परंतु याच कारणाने कंडक्टर आणि मुलामध्ये तू मेमे झाली. यातच मुलीने होत असलेला प्रकार पुढील स्टॉपवर उभे असलेल्या आपल्या घरच्यांना सांगितला आणि बस त्या गावात पोहोचल्यावरती 40 ते 50 लोकांच्या मॉबने कंडक्टरला अरेरावी करत बसच्या खाली खेचून जोरदार मारहाण केली. त्या कंडक्टरला स्थानिक लोकांच्या मदतीने सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले. त्यात ते चांगले जखमी झाले होते. या संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये सदर मारहाणीबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण ही झाली नाण्याची एक बाजू. आता दुसरी बाजू जाणून घेऊया. ज्या गावात त्या कंडक्टरला मारहाण झाली तेथील स्थानिक लोक आणि गाडीत तिकिटावरून वाद झालेल्या मुलीच्या मतानुसार कंडक्टरने तिकीट फाडताना चुकीचे तिकीट दिले होते. त्यांची चूक लक्षात आणून दिल्यावर शिरजोरपणा करत आमच्यासोबत क्षुल्लक कारणावरून वाद घालू लागले आणि कन्नड भाषेत बोलण्याचा आग्रह धरला. तसेच चुकीची वागणूक दिल्यामुळे आमच्या परिवारातील आणि गावातील लोकांनी त्यांना जाब विचारला असता त्यांना देखील त्याने उद्धटपणे उत्तर दिले. त्यावेळी वाद आणखीन चिघळला आणि शेवट हा हातापायनी झाला. परंतु या वादात मुद्दामून मराठी भाषिकांना टार्गेट केलं जात आहे. त्यांनी मुलीला मारहाण आणि शिवराळ भाषेत बोलणे समोर येऊ नये म्हणून वादाला कन्नड भाषेची किनार देत खोटा प्रयत्न केल्याचा मत नोंदवले आहे. मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट झाल्यावर लवकरच व्हायरल झाला आणि भाषिक विषय उभा राहिला. यानंतर भडकलेल्या वादामध्ये कर्नाटक पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियासमोर येऊन वस्तुस्थिती सांगून वाद शमवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंडक्टर महादेव अप्पांनी दिलेल्या जबाबानुसार तक्रार दाखल करण्यात आली असून संशयितांना अटक केली जाणार आहे. महादेव अप्पांनी तक्रार देऊ नये म्हणून परिवहनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव आणल्याचे माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याबाबतही आम्ही तपास करणार असून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यानंतर वादावर पडदा पडला आहे असं वाटत असताना दुपारच्या घटनेचं प्रत्युत्तर म्हणून मुंबईहून बँगलोरला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसला कन्नड रक्षक वेदिका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सीमेवरील चित्रदुर्गजवळ थांबवून ड्रायव्हरला मारहाण केली. तसेच त्याच्या तोंडाला काळे फासून निषेध व्यक्त केला. बसचे नुकसान केले व कर्नाटकी भाषेमध्ये लिखाण करत आपला तीव्र निषेध त्यांनी दर्शवला. यानंतर कन्नड रक्षक वेदिका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बस समोर उभे राहत कर्नाटक राज्य आणि कर्नाटकी भाषेबद्दल घोषणा दिल्या. कन्नड रक्षक वेदिका पक्ष हा स्थानिक भाषा आणि संस्कृतीसाठी नेहमी आक्रमक भूमिका घेतल्याचे आपल्याला दिसून येते. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रवासी, परिवहन कर्मचारी यांची सुरक्षा म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामधील सर्व बस फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्याचे ऐकण्यात आहे. त्यावर महाराष्ट्रात चांगलाच वादंग निर्माण झाला. यावर शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापूरमध्ये आंदोलन करत निषेध दर्शवला. तुम्हाला काय वाटतं? भाषिक, प्रादेशिक, राजकीय अथवा धार्मिक वादामध्ये प्रत्येक वेळी लालपरी आणि इतर सरकारी गोष्टींची नासधूस करणं कितपत योग्य आहे? तसेच या पेचामध्ये कोण खरं बोलत आहे, कंडक्टर की ग्रामस्थ? तुमचं मत आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. असेच निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डेटा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.